डिअर स्टुडंट, 24/7 या एकाच मंत्राच्या सहाय्याने मी तुम्हाला आज 3 गोष्टी शिकवणार आहे. इंग्रजीचं वाचन तुम्हाला सोपं जाणार आहे, तुम्हाला इंग्रजी लिहिता येणार आहे आणि एवढंच नाही तर तुम्ही इंग्रजी छानपैकी बोलू शकणार आहात. आणि हे कसं सांगणार आहे तर अगदी साध्या आणि सोप्या शब्दांच्या मदतीनं, जे की तुम्हाला अशा प्रकारचे काही शब्द बोर्डवर सुद्धा दिसतील. या साध्या आणि सोप्या शब्दांच्या मदतीनं आज आपण खूप मोठा इंग्रजीचा साठा शिकणार आहोत. जवळपास 90% इंग्रजी तुमचं आज आता या व्हिडिओमध्येच पक्क होऊन जाणार आहे. चला तर मग ते कशा पद्धतीने आपण करू शकतो की जेणेकरून तुम्ही ह्या 3ही गोष्टी वाचन, लेखन आणि इंग्रजी बोलणं या सहज साध्य कशा करू शकणार आहात. आणि अगदी अगदी साध्या सोप्या वाक्यांमध्ये, ॲडव्हान्स इंग्लिश मी अजिबात सांगणार नाही आहे. आणि आता तुम्हाला हे सगळं पाहिल्यावर असं वाटेल की हे सगळे शब्द किंवा हे सगळे शब्द मराठी अर्थ हे पाहिल्यावर असं वाटेल की अरे मॅम काय शिकवणार. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला बेसिक वाटतील, परंतु ह्या बेसिक गोष्टींमध्येच संपूर्ण इंग्रजीचं रहस्य दडलेलं आहे. ते इंग्रजीचं रहस्य आज मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे. बघा, जे बिगिनर्स आहेत, ज्यांना असं वाटतं की आम्हाला इंग्रजी नाहीच जमत, तर त्यांनी आजचा हा व्हिडिओ जरूर लक्षपूर्वक ऐका. कारण गॅरंटीनं सांगते आजच्या या व्हिडिओतून तुम्ही इंग्रजी शिकूनच जाल आणि 3ही गोष्टी शिकाल. खात्रीपूर्वक लक्षात घ्या, ह्या 3ही गोष्टी तुम्ही शिकणार आहात. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला तर लाईक करा, हाईप करायला विसरू नका आणि हो, शेअर जरूर करा. कारण मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप काही शिकवून जाईल. खूप काही इंग्रजीचे रहस्य छोट्याशा साध्या सिंपल डेली यूज मधल्या ह्या शब्दांमध्ये लपलेला आहे. चला तर ते बघूया काय आहे ती सगळी रहस्य. आणि हा काय मंत्र आहे 24/7, हा जो मंत्र आहे याचे मी तुम्हाला 2 वेगवेगळे अर्थ सांगणार आहे. मंत्र एकच आहे, परंतु याचे 2 प्रकारे मी अर्थ सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आता हे साधे सोपे तुम्हाला शब्द दिसतात. हे जे आहेत लिहिलेले आय, यू वगैरे इथपर्यंत याला आपण पर्सनल प्रोनाउन म्हणतो, है ना. सगळ्यांच्या ओळखीचे आहेत. परंतु इथे बेसिक गोष्टी मी सांगणार आहे, त्यामुळे नीट लक्षपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून की तुम्हाला या सगळ्या बारीक सारीक गोष्टी समजतील. तर बघा, अगदी साधे सोपे शब्द लिहिलेत, परंतु तुम्हाला हे जे मी अर्थ लिहिलेत ना, ते कदाचित हे अर्थ जे आहेत ते तुम्हाला म्हणजे नवीन वाटतील. कारण पहा, तुम्ही जनरली हा अर्थ शिकलेला असेल की आय म्हणजे मी, परंतु मी बोर्डवर काय लिहिलेलं आहे तर आय म्हणजे मी पण आहे आणि मला पण आहे. आता मग काय लिहावं, कोणत्या अर्थाने केव्हा शब्द हा वापरायचा. आय म्हणजे मी अर्थाने केव्हा वापरायचा, मला अर्थाने केव्हा वापरायचा. तसंच यू म्हणजे तू किंवा तुला. तसंच दुसरा यू दिसेल तुम्हाला तुम्ही किंवा तुम्हाला. अशा प्रकारे प्रत्येक शब्दाचे मी इथे 2 अर्थ लिहिलेले आहेत. ऑफकोर्स हे 2 अर्थ आपण 2 वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो. तर ते कुठे वापरतो आणि ते आपण केव्हा वापरायला पाहिजे. म्हणजे बघा, मी अर्थ केव्हा वापरायचा, मला केव्हा वापरायचा, तू केव्हा वापरायचा, तुला केव्हा वापरायचा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर आता हे सगळे अर्थ तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर तुम्हाला इथे यू 2 वेळेस दिसेल. तर हा पहिला जो यू आहे तो सिंग्युलर आहे, म्हणजे तो एकवचनी आहे, म्हणून अर्थ दिसेल तू किंवा तुला. हा दुसरा जो यू आहे तो अनेकवचनी आहे, म्हणून अर्थ आहे तुम्ही किंवा तुम्हाला. आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इट. इट हे सगळे प्रोनाउन आहेत, हो ना. सो इट हे प्रोनाउन कुठे वापरावं, थोडंसं जम्बलिंग होतं. तर इट हे प्रोनाउन असं आहे बघा की हे आपण निर्जीव वस्तूंसाठी वापरतो. पक्षी, प्राणी, लहान कीटक जे असतात त्यांच्यासाठी आपण वापरतो. स्टोरीज मध्ये आपण पक्षी, प्राणी यांच्यासाठी ही शी पण वापरतो आणि जनरली आपण इट वापरतो प्राण्यांसाठी. ओके, सो ह्या झाल्या काही साध्या सोप्या गोष्टी. आता ह्या बहुधा सगळ्यांना माहिती पण असतात, पण आता ह्याच्यामध्ये अर्थ पाहायचा आहे की मी हा अर्थ केव्हा येतो आणि मला अर्थ केव्हा येतो. आणि बघा, जे लपलेलं रहस्य आहे इंग्रजीचं ते मी तुम्हाला सांगते. बघा, आता समजा तुम्हाला लिहायचं आहे की मी आहे. ओके, तुम्हाला लिहायचंय मी आहे. आता मी आहे चा इंग्रजी काय होईल, तर मी साठी तुम्ही आय लिहाल, आहे साठी एम. ओके, सो बघा इथे आपण ऍड काय केलेलं आहे, एम. मी आहे, आय एम. पण समजा मला म्हणायचं आहे की मी नाही, मी नाही, तर आपण इंग्लिश मध्ये काय म्हणायला पाहिजे, आय एम नॉट. आय एम नॉट, मी नाही. पण समजा मला विचारायचं आहे मीच आहे का, मीच आहे का, म्हणजे मी आहे का नाही हे मला कन्फर्म करून घ्यायचं आहे. माझं उत्तर हो किंवा नाही असेल. मी आहे का, मी आहे का म्हणजे मी का आहे, म्हणजे कारण नाही विचारते मी. मी आहे का म्हणजे मीच आहे का, का दुसरं कोणी आहे, यस ऑर नो. तर मी आहे का, मी आहे का. बघा, खूप सिंपल आहे हे, मी आहे का. आता मी यासाठी काय करते बघा, आता हा जो आय एम आहे तर मी आहे का असा जेव्हा मला प्रश्न विचारायचा आहे तेव्हा मी सिंपली काय करते आहे बघा, हा जो एम आहे हा एम मी आधी लिहिणार, एम, आणि हा आय नंतर लिहिणार, एम आय
काय शिकलो. आता सपोज मला म्हणायचं आहे की मीच का आहे, मी का आहे. ओके, सो तुम्हाला म्हणायचं आहे की मी का आहे. बघा हा नीट लक्षात घ्या, मी का आहे म्हणजे आता इथे मी कारण विचारते आहे की मीच का आहे, कारण काय आहे मी असण्याचं, म्हणजे मी इथं कारण विचारते. सो मग इथे मी काय विचारेल, वाक्य कसं होईल हे इंग्लिश मध्ये, वाय एम आय. वाय एम आय, मीच का. गंमत बघा, आता इंग्रजी खूप अवघड वाटतं ना, पण बघा हे किती सोपं आहे. साधे सोपे शब्द आहेत की नाही. मी आहे, मी साठी आय येतो, इथं मी लिहिलेलं आहे मी साठी आय, म्हणून आपण हा आय इथे घेतला, एम घेतला. मी आहे साठी येतो एम, राईट. त्याच्यानंतर नाही साठी एमच्या सोबत सिम्पली आपण नॉट लावायचं आहे, आय एम नॉट, मी नाही. आणि मला विचारायचं असेल, एखादा प्रश्न तयार करायचा असेल, तर फक्त मी दोन शब्दांची अदलाबदल केलेली आहे, एम आय. तशाच प्रकारे मला जर एखादा WH चा प्रश्न विचारायचा असेल की मी का आहे, मी कोठे आहे, वेअर एम आय. कोठे आहे, वेअर एम आय. बघा सोपे शब्द आहेत ना, सोप्या शब्दातून तुम्ही 4 प्रकार शिकलाय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तुम्ही तब्बल 4 प्रकार शिकलाय. आणि ही इंग्रजी साधी नाहीये, ही ऍडव्हान्स प्रकारची इंग्रजी म्हणू शकता तुम्ही. कारण का, तर इंग्रजी शिकायचं म्हणजे काय शिकतो आपण, इंग्रजीचे वाक्य बनवायला. पण कोणते कोणते, हे पहिलं वाक्य आहे विधानार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये होकारार्थी अर्थ येतो, हो असा अर्थ येतो. दुसरं वाक्य आहे नकारार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी गोष्टीसाठी नकार द्यायचा असतो, नाही म्हणायचं असतं, तेव्हा आपण या स्वरूपातलं वाक्य बनवतो. आपल्याला काही वेळेस हो का नाही या स्वरूपातले प्रश्न बनवायचं काम पडतं, तर हा आपण प्रश्न बनवलेला आहे, ज्याचं उत्तर हो किंवा नाही येईल. त्यानंतर अशा टाईपचा मी प्रश्न बनवलेला आहे, त्याच साध्या सोप्या शब्दांपासून, ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारू शकतो. का विचारू शकतो, कोठे विचारू शकतो, केव्हा विचारू शकतो. व्हेन एम आय, मग मी केव्हा, व्हेन एम आय. सिम्पली काय केले, WH चा हा वर्ड मी चेंज केलाय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की साध्या सोप्या शब्दांपासून, मी आहे या सोप्या शब्दांपासून आपण आज 4 प्रकारचे वाक्य शिकलोय. 4 प्रकारच्या ह्या वाक्यांच्या मदतीनं तुम्ही इंग्रजीमध्ये कितीतरी वाक्य तयार करू शकता. आता थोडं पुढे जाऊया. आता समजा आपल्याकडे हा यू आहे, तर आता याचा अर्थ काय होईल, याचा अर्थ आहे, पहिले अर्थ घेतोय आपण, हे मला, तुला, तुम्हाला आपण नंतर बघूया. सो यूचा अर्थ आपण घेतला तू. ओके, तू आहेस, एकटा आहे त्यामुळे आपण असं म्हणतो बोलीभाषेत, तू आहे, तू आहेस असं आपण म्हणत असतो. सो तू आहेस, तर याचं वाक्य काय होईल मग, तर तू आहेसला येईल बघा यू आर. आहे की नाही साधं, येस. आता मला म्हणायचं आहे तू नाहीस, आता तू नाहीस तर काय येईल बरं, तू नाहीस साठी येईल यू आर. आता सिम्पली काय करायचं याच्यानंतर, जसं आपण नॉट लावलं, यू आर नॉट, तू नाहीस. आता इथे बघा, इथे आपण आणखी एक शब्द शिकलो, आर, राईट. म्हणजे यू आर नॉट म्हणजे तू नाहीस. पण मला विचारायचं आहे तू आहेस का, म्हणजे तूच आहेस का, हो किंवा नाही सांग, तू आहेस का. तर मग मी काय करेल, हा जो आर आहे तो आधी घेईल, हा यू नंतर घेईल. काय केलं मी, आर यू, आर यू, आर यू, आर यू रेडी, आर यू स्लीपिंग. सो अशा प्रकारचे जेव्हा मला प्रश्न विचारायचं काम पडतं, तेव्हा बघा मी सिंपल दोन साध्या सोप्या शब्दांच्या मदतीनं मी तुम्हाला 4 प्रकारचे इंग्रजीचे ऍडव्हान्स लेवलचे वाक्य सांगते. फक्त कसे सांगते, सुरुवात सांगते. आता हे वाक्य मोठे पण असू शकतात पुढे, तेही तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगेल की मोठी ही वाक्य काहींना वाटेल छोटं कोणाला येतं, पण हेच वाक्याची फक्त हे सुरुवातीचे वाक्य आहेत. पुढे कितीही मोठे वाक्य येऊ द्या, बाकीच्या शब्दांमध्ये काहीच बदल करायचे नसतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सोपं जेवढं आहे तेवढी पहिले 2-3 शब्द आहेत, ज्याला आपण कर्ता म्हणतो, क्रियापद म्हणतो, हे शब्दच फक्त आपल्याला फिरवावे लागतात. हे शब्द फिरवले की तुमचं इंग्रजी पक्कच होतं. पण छोट्या सोप्या गोष्टीतून विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही. मुलांना, बिगिनर्सला ह्या गोष्टी अगदी अवघड शब्द, अवघड सेंटेन्सेस देऊन शिकवल्या जातात आणि मग विद्यार्थी हैराण होतो. तेव्हा फक्त नीट समजून घ्या, फक्त नीट समजून घ्या. हा व्हिडिओ तुम्ही लहान मुलांना, मोठ्यांना, पालकांना कुणालाही दाखवा, जो तो इंग्रजी शिकू शकेल या 24/7च्या रूलनी. फक्त मी सांगते की प्रत्येक गोष्ट नीट ऐका, नीट फॉलो करा, प्रत्येक शब्द ऐका आणि प्रत्येक शब्द नंतर लिहून काढा. तर बघा, तू आहेस का, आर यू. आता मला हेच जर WH मध्ये प्रश्न विचारायचा आहे की तू का आहेस, तू आहेस, मग तू का आहेस, तू तिथे कसं काय, तू का आहेस. मला जर विचारायचं आहे की तू का आहेस म्हणजे कारण काय आहे, तू तिथे का आहेस, तू का आहेस. मग मी काय विचारेल, वाय. का साठी आपण शब्द घेणार वाय, वाय आर यू. तू का, तूच का, वाय आर यू, तू का. सो वेअर आर यू, तू कुठे आहेस. वेअरचा प्रश्न केला तर वेअर आर यू. बघा, साध्या सोप्या शब्दांनी तुम्ही 4 प्रकारचे वेगळे वाक्य वेगळ्या शब्दाच्या मदतीने सुद्धा बनवू शकला असाल. कळालं. आता बघा, म्हणजे तुम्हाला मी 2 प्रकारची उदाहरणं इथे दिलेली आहेत, यावरून तुम्हाला भरपूर गोष्टी समजल्या असतील. आता आपण थोडंसं आणखी पुढे जाऊया.
आता बघा हा यू जो आहे तरी याचं सुद्धा सेमच उदाहरण येणार आहे, फक्त इथं तू आहेस त्याऐवजी तुम्ही आहेत, तुम्ही आहेत अशा प्रकारे अर्थ येईल. पण तरी वाक्य हेच येईल, यू आर, तुम्ही नाही, तूच्या ऐवजी तुम्ही, तुम्ही नाही, यू आर नॉट. तुम्ही आहेत का, तुम्ही आहात का, आर यू असाच येणार. म्हणजे प्रश्न सेम राहतील, यू चे सुद्धा आणि क्वचन यू चे सुद्धा. क्लिअर? फक्त हे तूच्या ऐवजी तुम्ही अर्थ येईल तिथे. राईट? आता त्याच्यानंतर बघा वी. वी वी म्हणजे आम्ही. आता वी आर. सो बघा आता मी तुम्हाला सिंपल शब्दामध्ये सांगते. सो वी असेल तर लिहित नाही मी आता. आता वी असेल तर वीचा अर्थ काय होईल? वी म्हणजे आम्ही, आम्ही आहोत, आम्ही आहोत. आम्ही नाहीत, आम्ही नाहीतचं वाक्य काय होईल? वी आर नॉट. आम्ही नाही. आम्ही आहोत का? आर वी, आर वी. आम्ही आहोत का? आम्ही का आहोत? व्हाय आर वी, व्हाय आर वी. वेअर आर वी. आम्ही कुठे आहोत? वेअर आर वी. सो अशा पद्धतीनं वीचे असेच प्रश्न, जे 4 प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले आहेत बघा, हे 4 आहेत आणि हे 4 आहेत. याच पद्धतीचे 4 प्रश्न तुम्ही इथे सुद्धा वीचे बनवू शकता. तशाच प्रकारे दे चे सुद्धा बनवू शकता, कारण वी आरच्या नंतर पेअर येते दे आर. ओके, दे आर. आता ह्याच्यानंतर ही, शी, इट हे जर समजा सब्जेक्ट आले तर मात्र लक्षात घ्यायचं आहे, हिच्या पुढे आपल्याला इज घ्यावं लागतं, सीच्या पुढे आपल्याला इज घ्यावं लागतं आणि इटच्या पुढे आपल्याला इज घ्यावं लागतं. म्हणजे ह्या प्रत्येकाचे तुम्हाला 4 वाक्य सहज बनवता येतील ना. आता एक मी तुम्हाला वीचं मी सांगितले 4 वाक्य, दे आरचे वाक्य जे आहेत ते 4 वाक्य तुम्ही बनवणार आहात. ओके, तुम्ही 4 वाक्य बनवा याच पद्धतीचे. दे म्हणजे ते आहेत, ते नाहीत, ते आहेत का, ते का आहेत. ओके, ते या अर्थाने 4 वाक्य होतील. त्याचे इंग्रजी सेंटेन्सेस तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत. नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका. आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकताना जर तुम्ही अडथळला, व्हिडिओ पॉज करून टाकायचंय. जर कमेंट बॉक्स मध्ये टाकताना तुम्हाला ते जमले नाही तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पहा अगोदरचाच, आणि ते आन्सर आल्याशिवाय तुम्ही पुढे शिकायचं नाही. ओके, सो अशा पद्धतीने केलात तर तुम्हाला आन्सर नक्की येतील आणि न समजलेला भाग तुमचा पुन्हा पाहण्यात येईल. आता बघा ही इजचे वाक्य पण तशाच प्रकारे येतात. सो ही इज म्हणजे काय? तो आहे. ओके, ही इज म्हणजे तो आहे, तो आहे. अशाच प्रकारे मग तो नाही, तो आहे म्हणजे ही इज, तो नाही म्हणजे ही इज नॉट. तो आहे का? इज ही, इज ही. तो का आहे? वाय इज ही, वाय इज ही. बघा बोलता पण येते की नाही? इंग्रजी लिहिताना सुद्धा 4 प्रकारचे प्रश्न तयार झाले, 4 प्रकारचे वाक्य तयार झाले. म्हणजे इंग्रजीत अजून काय लिहिणार आहात तुम्ही? 4 प्रकारचेच वाक्य आपल्याला जास्त लिहावे लागतात आणि ते 4ही प्रकारचे वाक्य मी तुम्हाला इथे शिकवलेले आहेत. त्यामुळे इंग्रजीत लिहिणं बघा किती सोपं झालं. आणि इंग्रजीत बोलायचं म्हणाल तर मी तुम्हाला हे सगळे वाक्य बोलून दाखवते. बघा सपोज तुम्ही आता इथे वाक्य लिहिलेलं आहे मी आहे, मी आहे. तर आपण काय म्हणतोय? सलग वाक्य जर तुम्ही हे म्हटले तर तुमचं इंग्रजी बोलणं पक्क होतं. बघा मी आहे, आय एम. मी नाही, आय एम नॉट. मी आहे का? एम आय. मी का आहे? वाय एम आय. तू आहेस, यू आर. तू नाहीस, यू आर नॉट. तू आहेस का? आर यू. तू का आहेस? व्हाय आर यू. आम्ही आहोत, वी आर. आम्ही नाही, वी आर नॉट. आम्ही आहोत का? आर वी. आम्ही आहोत का? आम्ही का आहोत? व्हाय आर वी. अशा पद्धतीने वी चे सेंटेन्सेस तयार होतील. दे चे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकणार आहात. ही इज, तो आहे, तो नाही, ही इज नॉट. तो का आहे? इज ही. किंवा तो का आहे? वाय इज ही. तोच का आहे? राईट. अशा प्रकारे सी चे, इट चे सुद्धा वाक्य तुम्ही करू शकता. बघा हे 4 प्रकारचे वाक्य जर तुम्हाला जमले तर कोण म्हणेल की इंग्रजी येत नाही? आहे की नाही? 80% इंग्रजी मी तुम्हाला बोलूनही दाखवले वाक्य. लिहायला तर ऑफकोर्स मी तुम्हाला इथे शिकवत आहे आणि याच्याच मदतीनं तुम्ही कशाही प्रकारचं वाचनही करू शकता. आता हीच गोष्ट मी तुम्हाला मोठ्या वाक्यांच्या बाबतीत दाखवते. काहींना वाटेल की मोठे वाक्य कसे येतील? तर बघा सपोज हे वाक्य आहे की आय एम वर्किंग इन द फार्म. आय एम वर्किंग इन द फार्म. समजा असं मोठं वाक्य घेतलं मी. माझ्या वाक्याचं काय म्हणणं आहे? काय अर्थ आहे माझ्या? आय एम वर्किंग इन द फार्म. ओके, शेतात काम करते मी. आय एम वर्किंग इन द फार्म. याचा अर्थ काय होईल? मी शेतात काम करत आहे. मी आहे नाही होणार फक्त. अर्थ काय होईल ह्या वाक्याचा? मी शेतात काम करत आहे. मग आता ह्याचं असंच वाक्य बनवायचंय तर काय होईल? मी शेतात काम करत नाही. आय एम नॉट वर्किंग इन द फार्म, इन द फील्ड. आय एम नॉट वर्किंग इन द फार्म. मी काय म्हटलं तुम्हाला? जे मी लाल अक्षरात लिहिलेत हे वाढलेले वाक्य आहे. त्याच्यात काहीच बदल होत नाहीये. त्यामुळे ते पुढे जशाला तसं लावायचं आहे. मग काय म्हणाल? आय एम नॉट वर्किंग इन द फार्म. एम आय वर्किंग इन द फार्म. वाय एम आय वर्किंग इन द फार्म. आलं की नाही? मोठं सुद्धा वाक्य करता. अशाच प्रकारे इथे आयच्या ऐवजी आपण यू घेतलंय. यू आर वर्किंग इन द फार्म असं वाक्य दिलं. यू आर वर्किंग इन द फार्म. आता हे कसं कराल? यू आर नॉट वर्किंग इन द फार्म. तू शेतात काम करत नाहीस. यू आर नॉट वर्किंग इन द फार्म. तू
शेतात काम करत नाहीस. तू शेतात काम करत आहेस का? आर यू वर्किंग इन द फार्म? आर यू. बघा सुरुवातीचे प्रश्न हेच आहेत, पण याच्या पुढे जे मोठं वाक्य बनवलेलं आहे त्या शेपटी लावलेल्या आहेत आणि त्या तुम्ही ऍज इट इज जशाच तशा पुढे प्रत्येक वाक्यात लावू शकताय आणि कितीही प्रकारचं मोठं वाक्य शिकू शकता. पण एकदाच मोठं वाक्य शिकायचं नाही. मी काय सांगते तुम्हाला, या साध्या सोप्या 24/7 च्या रूलनेच पहिल्यांदा शिकायचं. छोटेच वाक्य बनवायचे, छोट्यांचीच भरपूर प्रॅक्टिस करायची, नंतर मोठ्या वाक्यांकडे जायचं. चला तर आता हा ऍक्च्युअल रूल काय आहे तो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे. सो यातला तुम्हाला एवढं तर रूल कळाला असेल. बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 शब्द दिसत आहेत, पण 8 मध्ये तुम्हाला यू डबल दिसेल. सो दीज आर व्हॉट, हे किती शब्द आहेत? हे आहेत 7. सो 24/7 मधला 7 हा रूल तुम्हाला समजला असेल आणि मी तुम्हाला सांगितलं 24/7 चे 2 अर्थ सांगणार आहे मी तुम्हाला आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता हा 7 चा रूल समजला आहे, 24 चा रूल पूर्ण पाहायचा आहे आणि अजून एक त्याचा अर्थ पण आपल्याला पाहायचा आहे. जस्ट एक्सप्लेन. मी आहेचे अर्थ पाहिले, आता आपण मला आहेचे अर्थ बघूया आणि याचे आपण 4 वाक्य कसे बनवायचे ते आपण पाहूया. नीट समजून घ्या, थोडंसं वेगळं आहे पहिल्यापेक्षा. तर बघा, मला आहे जेव्हा अर्थ असेल तर त्यावेळेस आपण त्याच्या इंग्रजीमध्ये आपण काय करणार, आपण त्याच्यासाठी इंग्रजी भाषांतर काय करणार हे पाहूया. सर्वात प्रथम तर मला आहे, मला असा अर्थ आला, ला आलं, सब्जेक्टच्या शेवटीला आलं की तुम्हाला टू हॅव चे क्रियापद वापरावे लागतात. म्हणजे हॅव वापरावं लागेल किंवा हॅज. कुठे हॅव वापरायचं कुठे हॅज वापरायचं ते मी बोर्डवर लिहून दिलेलं आहे. सो मला आहे जेव्हा म्हणायचे तेव्हा आपण म्हणणार आय हॅव. सपोज मला एक पेन आहे तर मी म्हणेल आय हॅव अ पेन, म्हणजे मला पेन आहे. पुढे कितीही वाक्य मोठं असू शकतं, मी छोटंच सांगते. सो मला नाही म्हणायचं असेल तर इथे लक्षात घ्या की आपल्याला इथे हॅव सोबतच नॉट घेता येत नाही, जसं आपण ह्या शब्दांसोबत नॉट घेतलं नकार सांगण्यासाठी, पण इथे मात्र आपल्याला नकार सांगण्यासाठी या शब्दांची मदत घ्यावी लागते. सो हॅव हॅज असेल तर आपल्याला डू ची मदत घ्यावी लागते. सो कशी द्यायची मग, तर मला नाही आपल्याला कसं म्हणावं लागेल, तर आपल्याला इथे डोंट शब्द ऍड करावा लागतो. नीट लक्षात घ्या, जर आपल्याला टू हॅव चे क्रियापद हॅव मुख्य क्रियापद म्हणून आलेलं असेल वाक्यात तर त्यावेळेस आपल्याला नकार घेताना पहिले आपल्याला डोंट शब्द लिहावा लागतो. सब्जेक्ट झाल्यावर आय झाल्यावर डोंट लिहायचे आणि त्याच्यानंतर हा हॅव घ्यायचा आहे. आय डोंट हॅव, पुढे जे वाक्य असेल ते पुढे येईल. आय डोंट हॅव अ पेन, आय डोंट हॅव मनी, आय डोंट हॅव बुक्स, जे काय असेल ते. राईट. आता मला आहे का हे कसं विचाराल मग, तर इथे सुद्धा आपल्याला प्रश्न तयार करण्यासाठी ह्या डू चीच मदत घ्यावी लागते. डू ने सुरुवात करायची वाक्याची. डू, त्याच्यानंतर हा आय द्यायचा. डू आय हॅव, डू आय हॅव. मला आहे का, डू आय हॅव अ पेन, मला एक पेन आहे का. डू आय हॅव मनी, माझ्याकडे पैसे आहेत का. डू आय हॅव. सो आपल्याला डू ने सुरुवात करावी लागते. डिफरन्सेस लक्षात घ्यायचे आहेत आणि तसे वाक्य भरपूर बनवून पाहायचे. मी एक एक्झाम्पल देते आहे. पहिल्या उदाहरणात मी सगळे एक्झाम्पल दाखवले, इथे आता मी एक एक्झाम्पल देते. तुम्ही बाकीच्या सब्जेक्टसाठी एक्झाम्पल करून पाहू शकता. मला का आहे, सो सिम्पली लिहा वाय आणि हा प्रश्न जशाला तसा. वाय डू आय हॅव, मला का आहे. वाय डू आय हॅव अ पेन, माझ्याजवळ एक पेन का आहे. तुला पाहिजे होता ना, मग माझ्याजवळ का आहे. वाय डू आय हॅव अ पेन. त्याला आहे, आता त्याला म्हटलं की ही, पण त्याला आहे, त्याला आला, ला आला की हॅज वापरायचं. ही हॅज, हिच्या पुढे नेहमी हॅज घ्यावं लागतं. सीच्या पुढे हॅज, इटच्या पुढे हॅव आणि येणाऱ्या सिंग्युलर नाउन्सच्या पुढे सुद्धा आपल्याला हॅज घ्यावं लागतं. जसं की राम हॅज, सीता हॅज, गोपाल हॅज, अ डॉग हॅज, अ कॅट हॅज, या प्रकारे. ओके. त्याला नाही म्हणताना कसं म्हणाल मग, आता इथे एक फरक लक्षात घ्या. आता इथे डू डोंटच्या ऐवजी ही शी इट ह्या तिघांसाठी आपल्याला डज घ्यावं लागतं. राईट. सो ही डझंट हॅव, ही डझंट हॅव. लक्षात घ्या, आपल्या ह्याच्यामध्ये हॅज आहे पण आपल्याला डझंट घेतल्यामुळे इथे सुद्धा हॅव घ्यावं लागतं. काहींना वाटेल चूक झाली मॅमची, अजिबात नाही. सो ही हॅज, पण नकार करत असताना ही डझंट हॅव म्हणावं लागतं, म्हणजे त्याच्याजवळ नाही. ही डझंट हॅव मनी, ही डझंट हॅव अ न्यू ड्रेस, त्याला नवीन ड्रेस नाही. ही डझंट हॅव. क्लिअर. सो अशा पद्धतीनं हे बाकीचे सर्व सेंटेन्सेस तुम्ही करून पहा. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, आपण ॲमिगरचे वाक्य पाहिले, आपण हॅव हॅजचे वाक्य वापर पाहिला. हॅड जो आहे तो आपण हेच वाक्य भूतकाळात असतील तर हॅडचे वाक्य वापरू शकता तुम्ही. विल हॅव, तुम्हाला जर पुढे काही माझ्याकडे एखादी गोष्ट असेल, माझ्याकडे आय विल हॅव अ मोबाईल, माझ्याकडे एक छान मोबाईल असेल तर आय विल हॅव असेल भविष्यकाळात. तशा प्रकारे हे वॉजवर जे आहेत ते आपण भूतकाळात वापरतो. जसे मी अगोदरचे वाक्य सांगितले आहे, मी आहेचे वाक्य, तसेच मी होतो, मी होते, असे वाक्य जेव्हा येतील तेव्हा आपल्याला वॉजवर घ्यावं लागतं. क्लिअर. आता राहिला प्रश्न हा, हे काय आहे, तर हे आहेत मोडाल ऑक्झिलरीज. याला म्हणतो आपण सहाय्यकारी क्रियापदच आहेत हे सुद्धा. हे आहेत 13 मोडाल ऑक्झिलरीज. बघा, तर याच्यामध्ये मी शालला तुम्हाला गोल केलेलं दिसेल, कारण हा शाल जो आहे त्याचा वापर खूप कमी होत चाललेला आहे, त्यामुळे मी त्याला गोल केले. त्यामुळे हे जे इतर मॉडल्स आहेत दीज आर 12 मॉडल्स आणि हे जे सर्व वर्ब आहेत, हेल्पिंग वर्ब आहेत, दीज आर ऑल्सो 12. ओके. सो हे सगळं मिळून होतंय 24. जो मी तुम्हाला रूल सांगितला की 24/7
आपण पाहतोय हे 7 काय आहेत सांगितले मी तुम्हाला 24/7 याचा उपयोग सांगणार आहे आणि 24/7 चा आणखी एक मिनिंग सांगणार आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमचं इंग्रजी पक्क करू शकणार आहात आणि याच्यामध्ये कुठलीही अडचण आली तर तुम्ही मला सांगू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही कुठून पाहत आहात मला जरूर समजू द्या, जेणेकरून मलाही समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत. आणि ज्यांना बेसिक शिकायचं आहे, ज्यांना इंग्रजी कमी वेळेत जास्त शिकायचं आहे, ज्यांना इंग्रजी वाचन, लिखाण आणि बोलणं ह्या तीनही गोष्टी एकाच व्हिडिओत शिकायच्या आहेत, त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आता बघा प्रश्न राहतो या सर्व शब्दांचा. हे जे मोडल ऑक्झिलरीज आहेत याचं एक चांगली गोष्ट अशी आहे की कोणत्याही सब्जेक्ट पुढे कोणतंही क्रियापद चालतं. जसं की आता विल आहे पहा, आता काही ठिकाणी विल आय आणि वीच्या पुढे शाल वापरतात, मी आवर्जून सांगेन, पण शालचा वापर कमी होतोय त्यामुळे आता सगळीकडे विल वापरलं जातं. तर आता इथे जर आपण विल हे मोडल वापरायचं म्हटलं तर हे मोडल कसे वापरतो आपण, आय विल, ओके, आय विल, यू विल, वी विल, दे विल, ही विल, सी विल, इट विल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी विलच येतो. जसं हॅव आणि हॅज मध्ये डिफरन्स आहे, एवढ्या सब्जेक्टसाठी हॅव वापरावा लागतो, एवढ्या सब्जेक्टसाठी हॅज वापरावा लागतो, पण हे जे सगळे मोडल ऑक्झिलरीज आहेत त्यांचं तसं काहीच नाही. आणि आपण वाक्य कशा पद्धतीने बनवतो की तो करू शकतो, तो शकतो, ठीक आहे. आपण एक वाक्य घेतलं, तो शकतो, तो म्हणजे ही, शकण्यासाठी शब्द येतो ह्याच्यातला कॅन. आणि या सर्व मोडल ऑक्झिलरीजला विशिष्ट असे अर्थ असतात, त्यामुळे फक्त सध्या एकच प्रॅक्टिस करणार आहात तुम्ही आणि ती म्हणजे सपोज तो शकतो तर ही कॅन, तो करू शकतो. आता तुम्ही हे याची प्रॅक्टिस करताना इंग्रजी बोलायला लिहायला प्रॅक्टिस करताना कशी करणार आहात, तर मी आयची सुरुवात तुम्हाला सांगितली, आय विल, आय वुड, आय शुड, आय कॅन, आय कुड, आय मे, आय माइट, आय मस्ट, आय ऑट टू, आय नीड टू, आय डेअर टू, आय यूज टू. फक्त निगेटिव्ह वगैरे वाक्य करत असताना हे जे खालचे मोडल ऑक्झिलरीज आहेत तर ते तुम्ही वापरू नका, कारण हे यांचे निगेटिव्ह करण्याचे रूल थोडेसे वेगळे आहेत. ओके, सो मस्ट पर्यंत तुम्ही निगेटिव्ह पण करू शकता, जसं की आय विल नॉट, आय वुड नॉट, आय शुड नॉट, आय कॅन नॉट, आय कुड नॉट, आय मे नॉट, आय माइट नॉट, आय मस्ट नॉट. ओके, अशा प्रकारे तुमची निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार होतील. त्याचेच प्रश्न बनवायचे असतील तर विल आय, मी आहे का, वुड आय, शुड आय, कॅन आय, कुड आय, मे आय, म्हणजे हे शब्द आधी घ्यायचे, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे, तुमचे प्रश्न तयार होतील. डब्ल्यूएचच्या प्रश्नासाठी तसंच, कसं, पहिले डब्ल्यूएचचा शब्द घ्यायचा, वाय विल आय, मीच का, वाय विल आय, वाय वुड यू, वाय शुड दे, अशा पद्धतीनं डब्ल्यूएचचा शब्द आधी घ्यायचा, त्यानंतर हेल्पिंग वर्ब येईल हे आणि त्याच्या पुढे सब्जेक्ट येईल. अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे स्ट्रक्चर सेम आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते तेच स्ट्रक्चर आहे, राईट. सो अशा पद्धतीनं जर तुम्ही याची पण पूर्ण प्रॅक्टिस केली मोडल ऑक्झिलरीजची, आणि जे बिगिनर्स आहेत त्यांनी याच पद्धतीनं प्रॅक्टिस करावी. जसं सब्जेक्ट आता ही घेतला, ही विल, ही वुड, ही शुड, ही कॅन, ही कुड, ही मे, ही माइट, ही मस्ट, ही ऑट टू, ही नीड टू, ही डेअर टू, ही यूज टू, अशा पद्धतीनंच प्रॅक्टिस करावी, जेणेकरून की करता झाल्यावर क्रियापद घ्यायचं आहे याची प्रॅक्टिस होते. निगेटिव्ह कसं करायचं, प्रश्न कसा बनवायचा, डब्ल्यूएचचा प्रश्न कसा बनवायचा, याची प्रॅक्टिस एकदा का झाली की कितीही मोठे सेंटेन्सेस असतील तरी तुम्ही ते इंग्रजीत लिहू शकता, बोलू शकता आणि ह्या सगळ्या शब्दांची तुम्हाला खूपच मदत होते. सो दीज आर ऑल 24/7 चा हा रूल आहे. आता दुसरा अर्थ काय आहे 24/7 चा, तर 24/7 म्हणजे 24 तास है ना, दिवस रात्र ज्याला आपण म्हणतो, 24 घंटे, अगदी रात्र नाही काही नाही, 24 घंटे म्हणजे त्याला सोप्या भाषेत आपण म्हणतो सतत, सतत, नेहमी. सो हा जो काही रूल सांगितला मी तुम्हाला, तर हा रूल तुम्ही 24/7 वापरा, म्हणजे सतत वापरा. पुन्हा पुन्हा हे छोटे छोटे शब्द वापरून तुम्ही हे वाक्य 4-4 वाक्य बनवून पहा. तुम्ही पॅरेंट्स असाल तर मुलांकडनं हे अशी 4-4 वाक्य बनवून घ्या आणि ह्या छोट्या वाक्यांची प्रॅक्टिस करून घ्या खूप वेळेस. मग मोठे वाक्य मुलं आपोआप बनवायला लागतील, कारण त्यांना त्यांचा जो बेस आहे, फाउंडेशन आहे, ते ऑटोमॅटिक पक्क झालेलं असेल. सो 24/7 हा रूल फॉलो करा, म्हणजे तुमचं इंग्रजी नक्कीच पक्क झालेलं असेल. सो आय होप की तुम्हाला सगळा प्रकार जो आहे तो नीट समजला असेल. आणि असेच आपल्या इंग्रजीचा आत्मा नावाचे वेगवेगळे व्हिडिओज आहेत, तर तेही जरूर पहा. इंग्रजी वाचनातील इंग्रजी वाचनाचा आत्मा आहे, इंग्रजी वाक्याचा आत्मा आहे, इंग्रजीचा आत्मा आहे, 51/7 चा रूल, हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते जरूर पहा. याही व्हिडिओला तुम्ही तेवढंच लाईक कराल, हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. मी तर म्हणेल इंग्रजीचा आत्मा 51/7 चा जो रूल सांगितला होता त्याही पेक्षा आजचा हा व्हिडिओ अत्यंत इम्पॉर्टंट आहे. जरूर लाईक करा, हाईप करा, हेल्पफुल वाटला तर शेअर जरूर करा. थँक्यू सो मच. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.